भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप. पालिकेच्या अर्धवट कामांमुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा ताप. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणांचा पाणीसाठा 9.78%. पुढचे 2 आठवडे मुंबईत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता. 2 आठवड्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जूनच्या पावसाची सरासरी ओलांडली जाईल, हवामान विभागाचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कामध्ये सवलत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. मुंबईमध्ये मेट्रो 1च्या 8 फेऱ्या वाढवल्या. दिवसाला आता 444 ऐवजी 452 फेऱ्या. संध्याकाळच्या वेळेत मेट्रो गाड्यांमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनानं तयारी केली आहे. पश्चिम रेल्वेवर 2.5 लाख रुपये दंड वसूल, तर मध्य रेल्वेच्या तपासणी मोहिमेमध्ये 195 विना तिकीट प्रवाशांची धरपकड. रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल. वेटिंग लिस्टवर आता 25% मर्यादा. रेल्वे प्रशासनाकडून अलीकडेच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी 1 जुलैपासून आधार नंबर अपडेट असणं अनिवार्य केलंय. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन मागच्या 8 महिन्यांपासून थकीत. याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार. स्वस्त धान्य दुकानदार संघाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर मुंबई महापालिकेची कारवाई. कचरा टाकणाऱ्या विरोधात भाऊनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. यापुढेही नाल्यात कचरा टाकणाऱ्यांची माहिती देण्याचं पालिकेचं आवाहन. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.